नमस्कार. आज मी तुम्हाला आमच्या शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. हा भाजीपाला आहे तो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवला आहे. तर चला मी तुम्हाला एक एक करून हे सगळं दाखवते. सुरुवातीला आपण पालेभाज्या बघूया. ही आहे पालक, इकडे कोथिंबीर लावली आहे, ही आहे शापू, इकडे आहे मेथी. परत आपण इकडे लावलेली आहे हे खुरासणी. आता आपण फळभाज्या बघूया. ही आहे फ्लॉवर आणि ही आहे ब्रोकोली. दिसायला जरी दोन सेम असले तरी फ्लॉवरची पानं आहेत ती थोड्या गडद रंगाची असतात आणि ब्रोकोलीची पानं आहेत ती थोड्या लाईट रंगाची असतात. तर इकडे आपण बघणार आहेत हे आहे जे सलाडसाठी आपण यूज करतो. याला अल्कसस्य बोलतात, जे आपण सलाडसाठी यूज करू शकतो. परत इकडे मका लावलेला आहे. हे आहे वांग्याचं झाड. हे असे वांग्याचे रोपटे लावलेले आहेत. आता वांग्याच्या रोपट्याला हे फूल आलेलं आहे आणि थोड्या दिवसात त्याला फळ देखील येईल. हे बघा असं सुंदर जांभळ्या रंगाचं असं फूल आलेलं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे ही आहे कोबी. हे कोबीचं हे त्याला सुद्धा छोटे छोटे अशा तर कोबी तयार व्हायला लागली आहे. त्याच्याच बाजूला आहे ही लाल कोबी. परत इकडे आहे मका आणि हे सुद्धा कोबीचं आहे. त्याच्या बाजूला तिकडे गाजर लावलेलं आहे. बघा हे छोटंसं असं रोपटं झालेलं आहे, गाजर आहे. इकडे परत या लाईनमध्ये हे आहेत शेंगदाणे. शेंगदाण्याचं हे पूर्ण लाईन आहे. त्याच्याच मध्ये इथे सुद्धा मके लावलेले आहेत. हे मध्ये लावलेले आहेत ते आहे मकई. हा मक्याचाच प्रकार आहे. हे मकई आपण पॉपकॉर्नसाठी यूज करतो. इकडे आहे कांदे आणि लसूण. दिसायला दोन्ही सेमच असतात. त्याच्या समोरच आहे ही लाल माटाची भाजी. लाल माटाची भाजी. त्याच्याच बाजूला आहे राजमा, काश्मीरी राजमा. इकडे अशी छोटी छोटी रोपटे तयार झालेले आहेत बघा. आणि जी उगवलेली भाजी आहे ती आहे माठ भाजी. आणि इकडेच या बाजूला हे सुद्धा शेंगदाणेच आहेत. हे सर्व शेंगदाण्याची रोपटे आहेत. या लाईनमध्ये लावलेले आहेत पूर्ण काकड्या आणि कलिंगड. तर हे काकडीचं वेल आहे आणि याला छोट्या छोट्या अशा काकड्या लागलेल्या आहेत बघा. इकडे आहे हे कलिंगड. हे कलिंगड आहे. हे बघा या लाईनमध्ये असं पूर्ण कलिंगड आहे. इकडे सुद्धा या काकड्या आहेत. ह्या लाईनमध्ये लावलेलं आहे गवार आणि त्याच्याच बाजूला इकडे भेंडी सुद्धा लावलेली आहे. ही सर्व भेंडीची. तर असा हा भाजीपाला आम्ही पूर्ण एका शेतामध्येच लावलेला आहे आणि हा भाजीपाला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवला आहे. आणि हा भाजीपाला पूर्ण तयार होईल तेव्हा मी तुम्हाला अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.